शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सरकारच्या काळ्या कारनाम्यांची फोडण्यात आली दहीहंडी। सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मंगळवारी 7 रस्ता चौकामध्ये राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे भांडाफोड करण्यासाठी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। 7 रस्ता चौकामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडून निषेध नोंदवला। यावेळी राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे पत्रक आणि काळे फुगे वाटण्यात आले। महायुतीचे हे सरकार भ्रष्ट असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी युतीच्या सोबत राहू नये असं आवाहन प्रमोद गायकवाड आणि प्रशांत बाबर यांनी यावेळी केलं। कृष्ण जन्मनिमित्त गोकुळाष्टमी आहे, त्यानिमित्त आदरणीय शरद पवार साहेब यांच्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे जे युती सरकार जे आहे त्यांचं जे काळेनामा आहे, जे भ्रष्ट सरकार आहे, त्या भ्रष्ट सरकारच्या निमित्तानं भ्रष्टाचाराचा आम्ही हंडी इथं 7 रस्त्यामध्ये फोडण्यात आलेले आहे। आज अर्थसंकल्पीय वाढते कर्ज संकट, वाढता खर्च, कमी वेतनाप्रमाणे आर्थिक विकासाची घसरण, प्रकल्प स्थलांतर, सरकारी नोकऱ्याचे संकट, समृद्धी अधोगती असे अनेक प्रश्न आम्ही सोलापूर शहरामध्ये घेऊन याला उघडं करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या माध्यमातून केलेलं आहे। आत्ता हे भ्रष्टाचाराचे जे दहीहंडी आहे, आत्ताच आमचे शहर अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे दोघांनी इथं फोडलेले आहे। महायुतीचे काळे कारनामे ही फोडण्यात आलेली आहे। एक प्रतिकृती म्हणून आम्ही त्याचा एक अनोखा आंदोलन शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आम्ही केलेलं आहे। आदरणीय शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार 2.5 वर्षांमध्ये बेकायदेशीरपणे आलं, तसा भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा कुठंतरी बिमोड आणि जनतेमध्ये हे या सर्व गोष्टी जाण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं हे महायुतीचे काळे कारनामे म्हणून असे पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत आहोत आणि त्यामध्ये सगळे महायुतीचे काळे कारनामे यात छापून आलेले आहेत। या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, मनोहर सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, UN बेरिया, जनार्दन कारंपुरी, प्रशांत बाबर, सरफराज शेख, चंद्रकांत पवार, मिलिंद गोरे, अजित बनसोडे, सनी मेहत्रे, शक्ती कटकदोंड, अक्षय जाधव, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, रेखा सपाटे, वंदना भिसे, सिया मुलाणी, कविता कोडवाल, गौरा कोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर। सोने तारण कर्जावर 9% व्याज दर, प्रति व्यक्ती 4 लाख रुपये कर्जाची सोय, ATM ची सुविधा उपलब्ध, मोबाईल बँकिंग, 24 तास बँकिंग सेवा, NEFT मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर, IMPS क्षणात इतर बँकेत रक्कम जमा, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी, लास्ट 5 IMPS ट्रान्झॅक्शन, चेकबुक मागणी, शाखा अंतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा, मोबाईल बँकिंग अंतर्गत IMPS व UPI पेमेंटची सुविधा। ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर, शाखा पार्क चौक, मोबाईल 86 69 92 11 21, दमाणे नगर शाखा 86 69 92 11 23, सिद्धेश्वर पेठ 86 69 92 11 24, अशोक चौक 86 69 92 11 26, विजापूर रोड 86 69 92 11 27, बेलाटी 86 69 92 11 29, मंगळवेढा 86 69 92 11 31।